या पुढील सामना टीम नायगाव पॅकर विरुद्ध प्रशांत 11 वायकेश्वर या दोन बलाढ्य संघांमध्ये या पुढील सामना होईल. आपण याची नोंद घ्यायची. रुपेश आणि त्याच्या समवेत कौस्तुभ हे दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीम पोलीस सन्स वळ या संघाकडून षटक क्रमांक 1 विकी छेडा. विकीचा पहिला बॉल अवघ्या हलक्यात त्याने पुश केलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. सुभाष डांबरे मित्र मंडळ शिवराज प्रतिष्ठान परळ आयोजित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 ही स्पर्धा आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सेकंड हाफ मधील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. विकीचा पहिला बॉल चेंडूला सन्मान दिलाय. हलक्यात त्यांनी पुश केलाय आणि तोपर्यंत एक धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने पण जर पाहिलं तर 2 धावा धाव फलकावरती झाल्यात. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 5 षटकांची मॅच आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आणि त्या प्रत्येक नियमांचं पालन करून ही स्पर्धा खेळवली जाईल. आपल्या गटातील हे सर्व खेळाडू पण लॉट पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. बॅटची आतली कडा घेऊन बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने रन झाले धाव फलकावरती टीमच्या 3. यावेळेला बसून फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विक्रम कांबळे. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर घोषांकित क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा येईल. 2 धावा आणि या दुहेरी धावेच्या मदतीने रन झाले धाव फलकावरती टीमच्या 5. विक्रम कांबळे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विक्रमच्या माध्यमातून आणि तोपर्यंत 2 धावा देखील मिळाल्यात. पुढचा बॉल यावेळेला देखील आपण पाहिलं तर बसून फटका खेळलाय. बॉल झाडाला आदळून क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावेच्या मदतीने 7 धावा धाव फलकावरती झाल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक षटक क्रमांक 1 मधील. ज्यावेळेला देखील आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय. तिथपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. म्हणजे षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झाल्याने 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 8. निलेश आंबरे षटक क्रमांक 2 म्हणजेच बंड्या.
पण 11 डोंगरी हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना पण त्याचा पहिला बॉल ऑन साईडला घेऊन काढलाय फलंदाजांनी तोपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 9 या आकड्यावर. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय कौस्तुभ आणि रुपेश आहेत. चा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय कव्हर पॉईंट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील तोपर्यंत एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 10 या आकड्यावर म्हणजे 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 10 धावा धाव फलकावरती झाले षटक क्रमांक 2 मधील चा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येथील बॉलवरती विक्रम तोपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी मिळेल या एकेरी धावेच्या मदतीने 11 धावा धाव फलकावरती झाल्या 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय पुढचा बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 12 धावा धावफलकावरती झाल्यात चांगले षटक हाताळले श्रीलेश आंबरे म्हणजेच बंड्याने आतापर्यंत त्याने 4 चेंडू हाताळले 4च धावा खर्च केल्यात अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत षटक क्रमांक 2 मधील ज्या वेळेला बॉल हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक स्वतः जर आपण पाहिलं तर बंड्या बॉलच्या खाली जातोय झेल त्याच्याकडून सुटला आणि तोपर्यंत आपण जर पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात आणि आणखीन एक एक्स्ट्राची थ्रोबाईची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल म्हणजेच एकूण 3 धावा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जात आहेत या चुका महागात पडणार का या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 15 या आकड्यावर पहा झेल सुटला 2 धावा पूर्ण केल्या थ्रो करण्याचा प्रयत्न आणि ही थ्रो पायची आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये देखील ऍड झाली शेवटचा बॉल हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडला काय घडते मैदानाच्या आतमध्ये रनआउट फलंदाज बाद आहे कारण आपण जर पाहिलं तर ट्री म्हणजे झाडाला बॉल लागला होता आदळला होता आणि तेव्हा झेल त्या आधी त्याने पकडला डायरेक्ट थ्रो देखील केला आणि म्हणूनच की काय फलंदाज कौस्तुभ या ठिकाणी माघारी परतलाय म्हणजे 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्याने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 16 12 चेंडूंचा खेळ संपलाय 16 धावा धावफलकावरती झाल्यात षटक क्रमांक 3 हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय अबी पारकर
2 षटकांखेरीज 16 धावा धावफलकावरती झाल्यात. 8च्या सरासरीने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिषेक आंबरे. फलंदाजीसाठी आपण पाहतोय पारकर म्हणजेच अभिषेक पारकर गोलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल अभिषेकसाठी. यावेळेला अवघ्या हलक्या हाताने पुश केलंय बॉलला, अवघ्या ढकललंय बहुसंख्यिक क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 17. पुढचा बॉल यावेळेला चांगला फटका आहे. पुन्हा एकदा बॉल झाडाला आदळून बॉल गेलाय गोलशंकित क्षेत्रामध्ये. 2 धावा या ठिकाणी पंचांनी घोषित केल्यात. चा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील लॉंग ऑफ मधून आणि तोपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने रन झाले धाव फलकावरती टीमच्या 20. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. षटक क्रमांक 3 हाताळत असताना आपण पाहतोय गोलंदाज अभिषेक पारकर. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. स्वतः जर आपण पाहिलं तर श्रीलेश आंबरे म्हणजेच बंड्या बॉलच्या खाली गेलेत आणि झेल त्यांनी पकडला. फलंदाज या ठिकाणी माघारी परतलाय. रुपेश नवीन फलंदाज आहेत आकाश. ज्या वेळेला जर आपण पाहिलं तर पहिला बॉल खेळत असताना आकाशने बॉलला अक्षरशः ढकलून दिलं. अवघ्या हलक्या हातांनी गोशांकित क्षेत्रामध्ये 21 धावा धाव फलकावरती झाल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 1 टू गो.
चा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल, पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल, या व्हाईट बॉलच्या मदतीने 22 धावा धावफलकावरती झाल्यात. ज्यावेळेला आपण जर पाहिलं तर बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ समाप्त झालाय आणि धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 23. 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक 4 श्रीलेश आंबरे बंड्या. 23 धावा धावफलकावरती झाल्यात. टीम पोलीस सन्स वरळी या संघाच्या अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये आणखी किती धावा येतील? षटक क्रमांक 4 मधील पहिलाच बॉल, यावेळेला क्लीन बॉल, फलंदाज आउट. रस्त्या उद्ध्वस्त केल्यात आकाशच्या आणि फलंदाजाला दाखवलाय तंबूचा रस्ता. श्रीलेश आंबरे बंड्या म्हणजेच पिंगा पहिल्याच बॉलवरती महत्वपूर्ण विकेट त्याने पटकावली. सुभाष डांबरे मित्रमंडळ शिवराज प्रतिष्ठान परळ आयोजित सुभाष डांबरे प्रीमियर लीग 2024 हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जयंती निमित्त स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा पहिला दिवस खूप सारी मेहनत घेतली आयोजन समितीने. संस्थापक अध्यक्ष माननीय श्री आनंद गावकर साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम खूप सारी मेहनत प्रयत्न करतात. आपल्या विभागातील खेळाडूंना, मुंबईतील खेळाडूंना या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभागी करून घेतला आणि म्हणूनच की काही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होत्या. आज या खुल्या गटातील सर्व खेळाडू एकत्र जमले आपल्या खेळाची प्रात्यक्षिके दाखवण्यासाठी. प्रेक्षकांची मने जिंकून ते घेत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत. गेली 25 वर्ष आपण पाहतोय तुमच्या सुभाष डांबरे मित्रमंडळाच्या वतीनं क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं जातं. हे 25वे वर्ष, रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरी करतोय या स्पर्धेचं. आणि म्हणूनच की काय 16 संघ आणि या स्पर्धेमध्ये एक विशेष संकल्पना देखील आयोजन समितीने घेतली. उद्याच्या संपूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर महिलांना देखील या स्पर्धेमध्ये संधी दिली आहे. महिलांचा देखील खेळ आपल्याला पाहायला मिळेल. आणि आपण जर पाहिलं तर कला, क्रीडा, ज्ञान, सेवा या प्रत्येक कार्यामध्ये आमचं मंडळ, सामाजिक क्षेत्र असू दे, वैद्यकीय क्षेत्र असू दे, सातत्याने चांगलं कार्य आमचं मंडळ करत राहिलंय. आणि उद्याच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर महिलांनी देखील या स्पर्धेमध्ये संधी दिली गेली आहे. एकूण 2 संघ महिलांचे एक प्रेक्षणीय सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेला अभिषेक अमृतच्या बॅटमधून बॉल ठेवले गेले सीमारेषेच्या पलीकडे साठी चौकार अभिच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर हँडसम फटका अभि. आणि या 4 धावांच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती झालेत. एक प्रेक्षणीय सामना. फ्री एंट्री दिली गेली या महिलांना. प्रथम पारितोषिक जर आपण पाहिलं तर रोख रक्कम 5,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 3,000 रुपये असेल. यावेळेला दुसरा अभिषेक आंबरेच्या बॅट मधून पुन्हा एकदा पाहिली तर मैदानामध्ये आलाय आणि पर्यंत 2 रन देखील त्या ठिकाणी पूर्ण केलं. चांगला फटका. रन झाले धावफलकावरती टीमच्या 30. अभिषेक आंबरे आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर प्रशांत हा नवीन फलंदाज.
आणि गोलंदाजीसाठी जरी आपण पाहिलं तर श्रीलेश आंबरे म्हणजेच बंड्या आहे. फलंदाजीसाठी आपण पाहतो अभिषेक आंबरे. त्याच्या बॅटमधून एक चौकार अजूनपर्यंत पाहायला मिळालाय. चा बॉल ज्यावेळेला कुस्ती घेणारा चेंडू पाहायला मिळाला. मोठा फटका खेळायचा होता पॉईंटच्या डोक्यावर येऊन आणि तोपर्यंत यष्टीरक्षकाकडून चूक झाली. 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या. चांगला रनिंग बिटवीन विकेट. बाईकच्या स्वरूपातील 3 धावा या ठिकाणी टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 33. चा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रशांतचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल त्याने पकडला आणि फलंदाज प्रशांत आऊट. म्हणजे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 33. 4 गडी बाद. 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 33 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 4 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. या पुढील सामना असेल टीम नायगाव पायकर विरुद्ध प्रशांत इलेव्हन वाळकेश्वर. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी आपण व्यासपीठावरती या. टीम नायगाव पॅकर नायगाव विरुद्ध प्रशांत इलेव्हन वाळकेश्वर. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे व्यासपीठावरती या. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. 4 षटकांचा खेळ समाप्त. 33 धावफलकावरती 4 गडी आतापर्यंत माघारी परतले. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि हे 6 चेंडू हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. सुशील. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी सुशीलला आमंत्रित केलं जातंय. 6 बॉलमध्ये आणखीन किती धावा येतील? 33 धावा धावफलकावरती झाल्यात. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम ढेरे. 6 बॉल अजूनही शिल्लक आहेत. या पुढील सामना टीम नायगाव पॅकर नायगाव विरुद्ध प्रशांत इलेव्हन वाळकेश्वर. शेवटचे 6 बॉल. अभिषेक आंबरे स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल खेळत असताना चांगल्या रीतीने बॉल हाताळला. सुशीलने 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. ते 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 35 या आकड्यावर 35. जुने शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील? चा बॉल मोठा फटका खेळायचा होता. आदित्य आहे त्याच्याकडून चूक झाली. झेल सुटला आणि तोपर्यंत 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या. सोपा झेल सुटला आदित्यच्या माध्यमातून आणि या दुहेरी धाब्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 37 या आकड्यावर. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. अभिषेक आंबरेला जीवदान मिळालंय त्याच्या बॅटमधून. आतापर्यंत आपण पाहिलं तर 1 चौकार आलाय. आणखीन किती येतील? कारण अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. ज्यावेळेला सोडून दिलाय बॉल पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. 38. ज्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इनसाइड आउट. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. त्या दुहेरी धाब्याच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 40 या आकड्यावर. अजूनही शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3.
षटक क्रमांक 5 मधील शेवटचे 3 चेंडू शिल्लक 40 धावा धावफलकावरती झाले. टीम पोलीस सन्स वरळी. उलटा बॉल पाहायला मिळाला. त्यावेळेला आक्रमण पाहायला मिळतं. बॉलला फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर. हरीश कांबळेच्या बॅट मधून आणखीन एक येतोय. शानदार चौकार. झेल सुटला आणि सुटलेला झेलची आपण पाहिलं तर परतफेड केली जाते हरीश कांबळेच्या माध्यमातून. 44 धावा धावफलकावरती झालेत. अजूनही शेवटचे जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 2. त्यावेळेला देखील आपण जर पाहिलं तर आणखीन 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. त्या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 46. अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. म्हणजे षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 5 खेळ समाप्त झाल्या. फलंदाज बाद देखील आहे. या बॉलवरती विकेट आली आहे. बॅटची कडा घेऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये तो बॉल गेला आणि म्हणूनच की काय अभिषेक आंबरेचे खेळ देखील संपुष्टात आले. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 30 चेंडूंचा खेळ समाप्त आणि या 5 षटका अखेरीस आपण जर पाहिलं तर धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 46. म्हणजे जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 47 धावांची गरज आहे. तर या पुढील सामना असेल टीम प्रशांत 11 वाळकेश्वर विरुद्ध नायगाव पैकर नायगाव दादर. दोन्ही टीमच्या टीम कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी आपण व्यासपीठावरती या. शफिकभाई विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आणि प्रशांत 11 वाळकेश्वर टीम कर्णधार आपणास देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती या. नायगाव पैकर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय.
त्याला सामन्याला सुरू गोलंदाजी करत असलेला संघ टीम बडी 11 डोंगरी विनंती असेल आपण डगआउट मध्ये असं नसतं बा अथवा सामना थांबवला जाईल आपण याची नोंद घ्यायची बडी 11 डोंगरी विनंती असेल आपण डगआउट मध्ये बसून घ्यायचे स्पर्धेचा नियम आहे आपण याची नोंद घ्यायची आहे नियमांचं पालन करणं गरजेचं आहे बडी 11 डोंगरी संपूर्ण संघ विनंती असेल आपण डगआउट मध्ये असं नसतं बा एवढी मोठी स्पर्धा तुमच्यासाठी ते डगआउट आहे आणि तुम्ही आपण पाहतो या जॉगिंग ट्रॅक वरती बसलाय मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण सहभाग घेत असता सामन्याला सुरुवात होईल 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 47 म्हणजे 47 धावांची गरज आहे दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एरियाला जर आपण पाहिलं तर राजदेव आणि विक्रम कांबळे राजदेव पहिला बॉल कव्हर क्षेत्रामध्ये अवघ्या हलका त्याने पुश केले आणि एकेरी धावेच्या मदतीने आपण जर पाहिलं तर संघाचं खातं उघडलंय आमच्या समवेत आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये बसून टेनिस क्रिकेट विश्वातील एक दिग्गज व्यक्तिमत्व जयसिंग मकवाना आज मात्र या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत या क्रिकेटचा आनंद घेत तुमचं देखील सहर्ष स्वागत पहिलं षटक हाताळत असताना आपण पाहतोय गोलंदाज प्रशांत पाटील विक्रम कांबळे पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 ही स्पर्धा आणि विक्रम कांबळे त्याच्या पॅट मधून आलाय चौकार 4 धावा आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 5 सुरुवात चांगली आहे विक्रम कांबळे मोठमोठे फटके त्याच्या पॅट मधून सातत्याने येतच असतात घरच्या मैदानावर म्हणजेच पुरंदर स्टेडियम दादर या ठिकाणी तो मात्र क्रिकेटचा सराव सातत्याने करत आलाय आज मात्र आपण पाहतोय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 ही स्पर्धा खेळण्यासाठी टीम बडी 11 डोंगरी या संघामधून तो फलंदाजी करतो यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय उभ्या हलक्यात त्याने पुश केलाय कव्हर मधून क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील तोपर्यंत एकच धाव मिळेल एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 6 या आकड्यावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाले 6 धावा धाव फलकावरती झाले 47 धावांचा पाठलाग हा संघ करतोय टीम बडी 11 डोंगरी बॉल यावेळेला ऑनसाईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिकडे तोपर्यंत एकच धाव मिळेल एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली 7 धावा धाव फलकावरती झालेत त्यावेळेला आणखीन एक बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय तोपर्यंत एकच धाव घेतली एकेरी धावेच्या मदतीने 8 धावा धाव फलकावरती झाल्यात अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक 1 मधील बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल चाललाय गोलसंख्यित क्षेत्रात रन मिळेल 1 म्हणजे षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 9 बिनगडी बाद मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 24 चेंडू शिल्लक आहेत आणि या 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे
38 धावांची. 24 मध्ये आता 38 करायचे आहेत. हार्दिक शर्मा षटक क्रमांक 2. 24 मध्ये आता 38 करायचे. सामना जिंकण्यासाठी टीम बटी 11 डोंगरी. प्रतीकचा पहिलाच बॉल, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. मोठा फटका खेळायचा होता. विक्रमचा फटका फसलाय आणि तोपर्यंत लेगबायची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. या एकेरी धावेच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. 23 मध्ये आता 37 करायचे. यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळाला. खोलगट टप्प्याचा होता. त्याला खेळले ऑन साइड मधून क्षेत्ररक्षक. तोपर्यंत बॉलवरती येतील. एकच धाव मिळाला. एकेरी धावेच्या मदतीने धाव झाले धावफलकावरती टीमच्या 11. पुढचा बॉल, यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील दिली आहे. दास फलंदाज विक्रम कांबळे बाद. देखील पुन्हा पंचांकडे अपील. आता मात्र ही धाव टीमच्या खात्यामध्ये. बारा धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा दीपदू क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील. एकच धाव मिळेल. प्रतीक शर्मा प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडू त्याने हाताळले, 4 धावा खर्च केल्या. महत्वपूर्ण विकेट देखील त्याच्या षटकामध्ये आली आहे. अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक षटक क्रमांक 2 मधील. पुढचा बॉल, पुन्हा एकदा पंचांकडे अपील आणि पुन्हा एकदा फेटाळले. म्हणजे षटक क्रमांक 2 चा खेळ आता मात्र समाप्त झालाय आणि धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 13. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 34 धावांची.
षटक क्रमांक 3 अमय लाड. अमय लाडकडे चेंडू सुपूर्त केलाय. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला आहेत राजदेव आणि त्याच्या समवेत आपण पाहतो यश नॉन स्ट्रायकिंग एंडला. अमयचा पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलला सीमारेषेच्या पलीकडे शॉट 4 धावा राजदेवच्या बॅट मधून आलाय चौकार. एक आगळी वेगळी ऍक्शन पाहायला मिळते. अमय लाड फिरकीचा जादूगार देखील त्याला संबोधलं जातं. चा बॉल या वेळेला देखील आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न. बॉल गेलाय घोषांकी क्षेत्रात रन मिळेल 1 आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 18 या आकड्यावर. पुढचा बॉल या वेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. झाडाला बॉल त्या ठिकाणी आदळला गेला आणि पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय तोपर्यंत 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 20 या आकड्यावर. चा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. हा बॉल देखील चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. याच षटकामधील दुसरा चौकार येतोय राजदेवच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 24 या आकड्यावर. मॅचचं समीकरण बदललंय. आता मात्र जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर गरज आहे ती म्हणजे 23 धावांची. 24 धावा धावफलकावरती झाल्यात. अजून 23 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. अमय लाडकडे चेंडू सुपूर्त केला. आतापर्यंत त्याने 4 चेंडू हाताळले आणि या 4 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं तर धावा त्याने खर्च केल्यात 11. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. ज्या वेळेला देखील आपण जर पाहिलं तर चांगला बॉल हाताळला जातोय. हा बॉल मात्र आता निर्धाव आलाय. अजूनही शेवटचं जर आपण पाहिलं तर एक चेंडू शिल्लक आहे षटक क्रमांक 3 मधील. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा देखील बॉल आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये आलाय आणि तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. म्हणजे षटक क्रमांक 3 चा खेळ आता मात्र समाप्त झालाय आणि धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 26. म्हणजे जिंकण्यासाठी शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. 12 मध्ये आता 21 करायचे आहेत. महागडं षटक या संपूर्ण आपण जर पाहिलं तर 3 षटकांमध्ये पहिलं षटक प्रशांत पाटीलने हाताळलं. त्या षटकामध्ये एकूण 9 धावा खर्च केल्या. दुसरं षटक हाताळलं ते म्हणजे प्रतीक शर्माने अवघ्या 4च धावा खर्च केल्या. तिसरं षटक अमय लाडने या षटकामध्ये एकूण 2 चौकार आलेले म्हणूनच की काय 13 धावा त्याने खर्च केल्यात. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा प्रतीक शर्मा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय कर्णधाराने त्याच्याकडे चेंडू सुपूर्त केलाय. 12 मध्ये आता 21 करायचे आहेत. राजदेव ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आले तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि फलंदाजीसाठी आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला यश.
पहिला बॉल षटक क्रमांक 4 मधील एकच धाव मिळाली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरकले. 27 धावा धावफलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. दुसरा बॉल खेळत असताना बॉलला पाठवलंय घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव पंचांच्या माध्यमातून घोषित केली जाते. एकेरी धाव्याच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती झाल्यात. उद्याचं सत्र ठीक सकाळी 10 वाजता सुरू होईल. आपण याची नोंद घ्यायची. सकाळच्या सत्रामध्ये पहिला होणारा सामना असेल जो म्हणजे प्रेक्षणीय सामना आहे. तो प्रेक्षणीय सामना महिलांसाठी पहिल्या सामन्याने मात्र उद्याच्या दिवसाची सुरुवात होईल. सकाळी ठीक 10 वाजता उद्याचं सत्र. प्रतीक शर्माचा पुढचा बॉल यावेळेला सोडून दिलाय. वाकले थोडेसे आणि सोडून देखील दिलाय हा बॉल. डॉट बॉल आलाय. म्हणजे मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि या 9 मध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. सर मॅच बॉल आलेला आहे. 9 मध्ये आता 19 करायचे. प्रतीक शर्मा षटक क्रमांक 4 तो हाताळतोय. चांगलं षटक त्याने हाताळलं होतं. दुसरं अवघ्या 4च धावा त्याने खर्च केल्या आणि म्हणूनच की काय कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. पुढचा बॉल यावेळेला देखील फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी पाहायला मिळाली. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. फलंदाज पुन्हा एकदा बीट झालेत. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 19 धावांची. ज्यावेळेला क्लीन बोल्ड फलंदाज आउट. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात प्रतीक शर्माने. फलंदाज राजदेव या ठिकाणी माघारी परततोय. आणि आपण पाहतोय व्यासपीठावरती माननीय श्री जनार्दन कांबळे साहेब उपस्थित आहेत. माननीय श्री सचिन बाई साहेब, प्रभाकर मोरजकर साहेब, त्याचप्रमाणे आनंद गावकर साहेब आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत. रवींद्र ओटवकर साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. राजू बाईंग देखील या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि आपण पाहतोय व्यासपीठावरती बसून हे सर्व मान्यवर या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 ही स्पर्धा त्यांना देखील आतुरता होती. ही स्पर्धा केव्हा रंगणार? ती रंगते देखील मैदानाच्या आतमध्ये. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि सेकंड हाफ मधील आपण पाहतोय पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पाहिलं तर गेली 25 वर्ष विविध उपक्रम त्यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. कला क्रीडा ज्ञान सेवा संस्थापक अध्यक्ष माननीय श्री आनंद गावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व त्यांची टीम खूप सारी मेहनत घेते आणि म्हणूनच की काय सर्व खेळाडूंना या स्पर्धेमध्ये संधी दिली आहे. विशेष संकल्पना आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये महिलांसाठी एक विशेष मॅच, एक प्रेक्षणीय सामना देखील आमच्या मंडळाच्या वतीने आयोजन केलं गेत आहे. उद्याच्या सत्रामध्ये सकाळी ठीक 10 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. म्हणजे 3 षटकार ठोकावे लागतील. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. 6 मध्ये आता 18 करायचे. ते शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कोणाला आमंत्रित केलं जाईल?
आकाश. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल चांगल्या रीतीने हाताळला आकाशने. पहिला बॉल या ठिकाणी बीट झाले यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेल्या. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. यावेळेला देखील चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. मॅचचं समीकरण शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. श्रीनिश आंबरे यांचा फटका बसतोय तोपर्यंत आपण जर पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहे 3 आणि या 3 मध्ये 17 धावांची गरज आहे. बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. मॅचचं समीकरण शेवटचे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत अमय झेल त्या ठिकाणी पकडला गेला आणि विकेट आली. फलंदाज या ठिकाणी माघारी परतलेत. आज नवीन फलंदाज आणि आल्या आल्या आपण जर पाहिलं तर त्या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा मिळाल्या जरूर पण हा सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे टीम पोलीस सन्स परळी या संघाने. हाल टीम बड्डी 11 डोंगरी आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. तुमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. तर नुकत्याच झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ज्या खेळाडूने 2 षटक हाताळले, अवघ्या धावा खर्च केल्या 7 आणि 2 महत्वपूर्ण विकेट पटकावले. प्रतीक शर्मा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चांगला खेळ केला होता टीम पोलीस सन्स